सध्या आपण कोरोना या संसर्गजन्य साथीचा सामना करीत आहोत. शाळा बंद आहे परंतु शिक्षण सुरू आहे. या उपक्रमांतर्गत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग सोलापूर यांच्या संकल्पनेतून ऑनलाईन शिक्षण अभ्यास सुरू आहे. आज आपण इयत्ता 10वी भूगोल विषयातील प्रकरण 4 हवामान या घटकाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. मुलांनो, प्रकरण 4 हवामान या घटकाअंतर्गत आपल्याला भारत व ब्राझील या दोन्ही देशातील हवामानाचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. भारत व ब्राझील यांच्या हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत? भारत व ब्राझील या दोन्ही देशाच्या हवामानाची वैशिष्ट्ये कुठल्या प्रकारची आहेत? भारत व ब्राझील या दोन्ही देशावर येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती कोणत्या आहेत? या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला जर करायचा असेल तर आपल्याला या दोन्ही देशातील हवामान समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर बघितलं मुलांना, भारत हा उष्णकटिबंधामधला देश म्हणून ओळखला जातो. जर आपण हवामानाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर ही आकृती आपण बघा. कटिबंध दाखवणारी आकृती आपण बोर्डवर घेतलेली आहे. आपण जर बघितलं, 0° हे विषुववृत्त, विषुववृत्तापासून 0 ते 23.5 उत्तर हा उष्णकटिबंधीय पट्टा, त्याच्यानंतर 23.5 ते 66.5 उत्तर हा समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा आणि 66 ते 90° उत्तर हा शीत कटिबंधीय पट्टा. जशा प्रकारची स्थिती उत्तर गोलार्धात आहे तशाच प्रकारची स्थिती दक्षिण गोलार्धात आहे. बरोबर आहे? आपण बघतो नेहमी की 0 ते 23.5 उत्तर आणि दक्षिण या दोन्ही पट्ट्यामध्ये, दोन्ही अक्षवृत्तीय पट्ट्यामध्ये सूर्याची सूर्यकिरण ही लंबरूप पडतात. त्यामुळे तिथे उष्णतेचं प्रमाण कसं असतं? सर्वाधिक जास्त. लक्षात घ्या. त्याच्यानंतर तीच सूर्यकिरण 23.5° उत्तर ते 66.5° उत्तर, 23.5° दक्षिण ते 66.5° दक्षिण या पट्ट्यामध्ये ही सूर्यकिरण तिरपी पडतात, जास्त जागा व्यापतात. त्यामुळे या ठिकाणी समशीतोष्ण कटिबंधीय पट्टा म्हणून ओळखला जातो. एकंदरीत हवामानाचा अभ्यास आपल्याला करायचा असेल तर हवामान घटक ज्यावेळेला आपण अभ्यासतो त्यावेळेला त्या ठिकाणचं तापमान आणि त्या ठिकाणचं पर्जन्यमान या दोन घटकाचा अभ्यास आपल्याला महत्त्वाचं करणं आवश्यक असतं. आपण जर बघितलं मुलांनो की त्या देशामध्ये, भारतामध्ये सरासरी पाऊस किती पडतो, भारतामध्ये कोणत्या भागात सरासरी पर्जन्याचं प्रमाण किती आहे, त्याच प्रकारे ब्राझीलमध्ये जर आपण बघितलं तर दोन्ही देशाची तुलना केली आपण आणि दोन्ही देशाचा तापमानाचा अभ्यास केला आपण तर आपल्याला हवामान हा घटक समजायला अगदी सोपं जातं. आता बघा, आकृती क्रमांक 4.1 आणि 4.2 या दोन आकृत्या दिलेल्या आहेत. एक नकाशा वाचनाच्या नकाशाची आकृती आहे आणि दुसरी एक ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचा छेद आहे आणि त्याच्यानंतर वरचा ब्राझील, पर्जन्यमान आणि तापमान हा नकाशा. या दोन्ही आकृत्यांचा आपण जर अभ्यास केला तर आपल्याला त्या सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये शोधता येतील. त्याच्यावर काही प्रश्न दिले, त्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये करायचा आहे. काय आपल्याला प्रश्न दिलेले आहेत? पहिला प्रश्न बघा, नकाशातील समताप रेषांचा विचार करता ब्राझील मधील सरासरी तापमान कक्षा किती आहे? आता ब्राझीलचा नकाशा तुम्ही बघा, कमीत कमी तापमान आणि जास्तीत जास्त तापमान दोन तापमान त्याच्यात नोंदवलेले. सांगतोय का तुम्हाला? 18° ते 28°. अगदी बरोबर आहे. 18° ते 28° सेल्सिअस इतकी तापमानाची सरासरी कक्षा असलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो? अमेझॉन खोरे. अगदी बरोबर आहे. माहितीसाठी तुम्हाला आकृती क्रमांक 5 नंबर 15 वरील 3.2 आकृती तुम्हाला अभ्यासता येईल. नकाशा आकृती 3.2 त्याच्यावर तुम्हाला अमेझॉन खोऱ्यामध्ये सर्वाधिक पाऊस पडत असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जर नकाशा आपण बघितला तर त्या नकाशामध्ये
अमेझॉन खोऱ्याच्या परिसरामध्ये सर्वाधिक पाऊस पडत असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर ब्राझीलकडे कोणकोणत्या दिशेने वारे येतात? आग्नेय आणि ईशान्य. मला सांगा ब्राझीलचं स्थान पहिल्यांदा कुठे आहे? भारताचं स्थान तुम्हाला सांगता येईल का? भारताचं स्थान उत्तर पूर्व आहे. भारताचं स्थान उत्तर पूर्व आहे, बरोबर आहे. आणि ब्राझीलचं स्थान तुम्हाला सांगता येईल का? दक्षिण पश्चिम. अगदी बरोबर आहे, दक्षिण पश्चिम. म्हणजे ब्राझीलचा थोडासा भाग हा विश्व उत्तरेकडे आहे, सर्वाधिक भाग हा दक्षिण गोलार्धामध्ये असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जर आपण या दोन्ही स्थान बघितलं आपल्याला माहित आहे की पाऊस पडण्यासाठी विशिष्ट अशा प्रकारची स्थिती निर्माण होणं अत्यंत गरजेचं असतं. वारं म्हणजे त्या भागामध्ये आजूबाजूच्या प्रदेशातून वारं वाहत येणं गरजेचं असतं, बरोबर आहे. मग वारं वाहत यायचं असेल तर कुठल्या प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला त्या ठिकाणी आवश्यक आहे? वारं हे कमी दाबाच्या प्रदेशात जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे वाहते, बरोबर आहे. जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे. तापमान आणि दाब हे व्यस्त आहे. या भागामध्ये तापमान नेहमी जास्त असतं विषुववृत्तीय प्रदेशामध्ये, त्यामुळे इथला दाब कसा असतो? कमी. लक्षात घ्या, दाब कमी, लक्षात घ्या. आणि आजूबाजूच्या प्रदेशामध्ये तापमान कमी, दाब जास्त. त्यामुळे आजूबाजूच्या प्रदेशाकडून हे वारं वाहत विषुववृत्तीय प्रदेशाकडे एकंदरीत येत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. जर आपण बघितलं आपल्याकडची परिस्थिती तशीच आहे. आपण पुढे बघणार आहोत. आपल्याकडे मान्सून प्रकारचा पाऊस पडतो, मान्सून पर्जन्य, बरोबर आहे. म्हणजे नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून भारताला सर्वाधिक पाऊस पडतो. त्याच्या पद्धतीने आपण जर विचार केला तर ब्राझीलकडे कोणत्या दिशेने वारे येतात? तर ब्राझीलकडे ईशान्य आणि आग्नेय दिशेकडून वारे येतात. कोणत्या? ईशान्य आणि आग्नेय दिशेकडून ब्राझीलकडे मोठ्या प्रमाणात वारे वाहत येतात. त्यामागचं कारण काय असावं? बरोबर आहे, समुद्र किनारपट्टीचा प्रदेश आहे, त्या भागामध्ये दाब जास्त असेल, बरोबर आहे. किंवा ज्या भागामध्ये वारे वाहत येतात त्या भागामध्ये तापमान जास्त असेल, त्यामुळे दाब कमी आहे, बरोबर आहे. आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की उत्तरेकडून ईशान्य पूर्वीय वारे वाहत येत असलेले आपल्याला पाहायला, उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून ईशान्य पूर्वीय वारे, म्हणजे ब्राझीलमध्ये पूर्वीय वाऱ्यांपासून पाऊस पडतो. कुठल्या? पूर्वीय वाऱ्यांपासून पाऊस पडत आहे. आता या वाऱ्यांना कोणता अडथळा निर्माण झालेला आहे? अजस्त्र कडा. कोणता? अजस्त्र कडा. हा अडथळा निर्माण झालेला. आपण भारतामध्ये बघतो, आपल्याला भारतामध्ये हिमालय पर्वत आहे, वाऱ्यांना अडथळा. त्याच्यानंतर आपला सह्याद्री आहे, बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. या वाऱ्यामुळे कोणत्या प्रकारची वृष्टी होते? प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. कोणत्या? प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता या वाऱ्यांचा आणि पर्जन्याचा सहसंबंध जोडा तर आजूबाजूच्या प्रदेशाकडून हे वारं अंतर्गत भागाकडे वाहत येतं. अंतर्गत भागाकडे वाहत येतं. ते समुद्रावरून ते वारं येत असेल तर ते बाष्पयुक्त वारं असतं आणि अंतर्गत भागामध्ये मोठ्या प्रमाणात ते पाऊस देतं. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगताय कोणत्या भागात सरासरी तापमान कमी आहे? ब्राझीलच्या जर तुम्ही सगळ्या नकाशाचा अभ्यास केला तर कोणत्या भागामध्ये तापमान कमी आहे? तर पॅराना आणि पॅराग्वे हे जे दोन भाग आहेत या भागामध्ये सरासरी तापमान हे कमी. सरासरी तापमान हे कमी. ब्राझीलच्या पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून कोणता आहे तो ओळखा. तेथील हवामान स्थिती सांगा. तर तो आहे ब्राझीलचा ईशान्य भाग. कोणता? ब्राझीलचा ईशान्य भाग. तिथून वारं वाहत येतं अंतर्गत भागामध्ये, बरोबर आहे. तर तो पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. पावसाच्या सावलीत राहणारा प्रदेश म्हणून ओळखला जातो. या भागामध्ये साधारणतः 500 मिलीमीटर इतका पाऊस पडतो. 0 ते 500 इतका पाऊस पडतो आणि 23 अंश सेल्सिअस ते 28 अंश सेल्सिअस इतकं तापमान या भागात असल्यावर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे? आता आपण बघितलं बघा, कोणत्या भागात सरासरी तापमान जास्त आहे? विषुववृत्त. कोणत्या? विषुववृत्त. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सरासरी तापमान त्या ठिकाणी जास्त असलेलं पाहायला मिळतं.
अक्षवृत्ताचा विचार करता ब्राझील मधील कोणत्या प्रदेशात समशीतोष्ण हवामान असेल? कोणत्या प्रदेशात? तर उच्चभूमीचा प्रदेश व आजस्त्र कडा या भागामध्ये अशा पद्धतीनं समशीतोष्ण अशा प्रकारचं हवामान असलेलं त्या ठिकाणी पाहायला मिळते. 0 ते 5 अंश उत्तर व दक्षिण या पट्ट्यात वाऱ्याची स्थिती कशी असेल? 0 ते 5 अंश म्हणजे हा या विषुववृत्ताच्या जवळचा पट्टा, हा बरोबर छोटासा 0 ते 5 अंश उत्तर, 0 ते 5 अंश दक्षिण. तर आजूबाजूच्या प्रदेशातून या प्रदेशाकडे वारं काय होतं? वाहत येतं. तर अशा पद्धतीनं ईशान्य आणि आग्नेयेकडून हे वारं या प्रदेशाकडे वाहत येत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. या नकाशाचं वितरण दाखवण्याची पद्धत कोणती आहे? तर ती समघनी आहे. कोणती? समघनी. समान घनता दाखवण्यात या नकाशामध्ये दाखवलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. तुम्ही जर आकृती क्रमांक 4.2 ब्राझीलचा उभा छेद बघितला तर तुम्हाला वरील आपण सर्व सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या आकृतीच्या साहाय्याने अशा पद्धतीनं घेता येतील. म्हणजे प्राकृतिक रचनेचा छेद दिलेला आहे. म्हणजे ब्राझीलचा भूभाग कसा आहे, कोणता भाग किती उंच आहे बघा. पूर्वेकडून जर वारं आलं तर ते वारं पहिल्यांदा आजस्त्र कड्याला थोपवलं जातं, म्हणजे आजस्त्र कड्याला अडवलं जातं, बरोबर आहे. त्या भागात पाऊस पडतो व नंतर आपल्याला सांगतात ते जसं पश्चिमेकडे जाईल तसं पर्जन्याचं प्रमाण कसं आहे, थोडंसं कमी, म्हणजे 1200 मिलीमीटर, पुन्हा 600 मिलीमीटर बघा, पुन्हा नंतर वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत पर्जन्याचं प्रमाण सुरुवातीला 2000, त्याच्यानंतर 1200, त्याच्यानंतर 600, त्याच्यानंतर 1500 मिलीमीटर, त्याच्यानंतर 2000, त्याच्यानंतर 1600 मिलीमीटर. म्हणजे एकंदरीत पावसाचं प्रमाण जर बघितलं आपण तर हे अशा पद्धतीने अंतर्गत भागाकडे जाताना थोडंसं कमी झालेलं पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीनं सरासरी तापमान आणि पर्जन्य या दोन्ही गोष्टींचा अभ्यास आपण याच्यामध्ये केला तर आपल्याला या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला याच्यामध्ये घेता येतील. त्याच्यानंतर मुलांनो दुसरा महत्त्वाचा घटक जर आपण बघितला, भारताच्या बाबतीमध्ये हवामानाचा अभ्यास आपण केला तर भारताच्या हवामानाची वैशिष्ट्य काय आहे, हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत आणि भारतामध्ये कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतात, या सगळ्यांचा अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये म्हणजे आकृती क्रमांक 4.3 या आकृतीचं निरीक्षण करून, या नकाशाचं निरीक्षण करून आपल्याला याची उत्तर शोधायची आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगताय पहिला प्रश्न बघा की 4000 मिलीमीटर पेक्षा अधिक पर्जन्यमान असलेले प्रदेश कोणते? नकाशाचा जर भाग बघितला आपण तर बरोबर आहे सांगा, पश्चिम किनारपट्टीचा प्रदेश, पश्चिम दक्षिण व ईशान्य भाग या भागामध्ये सर्वाधिक पाऊस पडतो. 4000 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस पडत असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कमाल आणि किमान या तापमानाचे प्रदेश कोणते आहेत? कमाल आणि किमान या तापमानाचे प्रदेश कोणते आहेत? तर आपल्याला सांगता येईल कमाल तापमान जर आपण बघितलं थरचं वाळवंट आणि किमान तापमान हे हिमालयाचा प्रदेश यामध्ये असलेलं पाहायला मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला सांगताय की तापमान कोणत्या दिशेने वाढत आहे, तर दक्षिण दिशेने. कोणत्या? दक्षिण दिशेने वाढत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. वाऱ्याची दिशा सांगा, वाऱ्याचं नाव काय? आता भारताला मान्सून वाऱ्यापासून पाऊस मिळतो. मान्सून वारे हे आपल्याला सांगताय नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात, नैऋत्येकडून ईशान्येकडे वाहतात म्हणून त्याला नैऋत्य मोसमी वारा पण म्हणतो, बरोबर आहे. आणि परतीचा पाऊस हा ईशान्येकडून पुन्हा नैऋत्येकडे वाहतो म्हणून त्याला ईशान्य मोसमी वारे असं म्हटलं जातं, बरोबर, किंवा परत जाणारा मोसमी पर्जन्य असं म्हटलं जातं. तर अशा पद्धतीने आपल्याला सांगताय या दोन्ही प्रकारचा पाऊस या भागामध्ये पडत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता भारतातील पर्जन्यासाठी कोणतं वारं कारणीभूत आहे? नैऋत्य मान्सून, नैऋत्य मोसमी वारे हे कारणीभूत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. राजस्थानच्या काही भागात वाळवंट आढळतात, त्याचं कारण काय असेल? काय कारण असेल राजस्थानच्या काही भागात? तर त्याचं कारण आहे अरवली पर्वत. म्हणजे अरवली पर्वताला ते वारं अडवलं जातं, त्या भागामध्ये प्रतिरोध पाऊस पडतो, बरोबर आहे. आणि
त्या भागामध्ये पाऊस पर्जन्याचं प्रमाण अत्यल्प आहे, म्हणून त्या भागामध्ये वाळवंटात रूपांतर त्याचं झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. देशाच्या उत्तर भागात हवामान कोणत्या प्रकारचं आहे? समशीतोष्ण. कोणत्या प्रकारचं आहे? समशीतोष्ण प्रकारचं हवामान असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. भारतातून जाणारं व हवामानावर परिणाम करणारे प्रमुख अक्षवृत्त काढा तर ते आहे कर्कवृत्त. 23.5 उत्तर. कोणतं? 23.5 उत्तर हे कर्कवृत्त भारतातून आपल्याला जात असलेलं पाहायला मिळतं. त्याच्यानंतर ब्राझीलमध्ये म्हणलं तर आपल्याला 23.5 दक्षिण मकरवृत्त आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणची परिस्थिती असते आपल्याला पाहायला मिळते. भारताच्या द्वीपकल्पीय पठाराच्या कोणत्या भागात निमशुष्क स्थिती आढळते? याचं कारण काय आहे? भारताच्या कोणत्या भागात निमशुष्क स्थिती आहे त्याचं कारण काय आहे? तर पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील भागात निमशुष्क स्थिती आहे. त्याला आवर्षण प्रवण प्रदेश म्हणून ओळखला जातो. पावसाच्या सावलीत येणारा प्रदेश, वातविन्मुख प्रदेश अशा प्रकारच्या नावाने तो ओळखला जातो. पर्जन्य छायेत येणारा प्रदेश, कारण ज्या वेळा नैऋत्य मोसमी वारं हे पश्चिम घाटाला अडवलं जातं त्यावेळेला ते मोठ्या प्रमाणात पाऊस देतो, आणि ज्यावेळेला ते पश्चिम घाट ओलांडून पूर्वेकडे येतं त्यावेळेला पावसाचं प्रमाण हळूहळू काय होतं? कमी होतं. पावसाचं प्रमाण हळूहळू कमी होत असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. नकाशा जर आपण बघितला तर या नकाशावरून आपल्याला या प्रकारच्या नकाशावरून हवामानाचं म्हणजे त्या ठिकाणचं भारतामध्ये असलेलं पर्जन्यमान आणि भारतामध्ये असलेलं तापमान या दोन्ही स्थितीचा अभ्यास आपल्याला याच्या आधारे करता येईल. जर बघितलं मुलांना आपण की या ठिकाणच्या तापमान आणि पर्जन्यमानाचा अभ्यास आपल्याला आलेखाच्या साहाय्याने ब्राझीलमधील एकत्रितरित्या करायचा म्हणलं आपल्याला, तर आपल्याला त्या वार्षिक सरासरी तापमान आणि पर्जन्यमानाचे काही आलेख दिले आहेत. आकृती क्रमांक 4.4 बघा. आकृती क्रमांक 4.4 आलेख दिलेले आहेत. मेनॉस, बेलेम, पोर्तो एलेग्रे आणि रिओ दी जानेरिओ या 4 शहराचे अशा पद्धतीने आपल्याला तापमान आणि पर्जन्यमान एकत्रितरित्या दाखवलेले स्तंभालेख आणि रेषालेख या ठिकाणी दिलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. या आलेखांचा अभ्यास करून आपल्याला त्याची एकत्रितरित्या उत्तर शोधायची आहे. आता मी तुम्हाला त्याच्यातले काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांच्या आधारे तुम्हाला त्याच्यावरची उत्तर त्या ठिकाणी सांगता येतील. चारही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे? चारही शहरातील तापमान कोणत्या महिन्यात सर्वात जास्त आहे? तुम्ही जर आलेखाचा अभ्यास व्यवस्थित केला तर तुमच्या लक्षात येईल कोणत्या महिन्यात जास्त आहे. या अक्षावर तापमान अंश सेल्सिअस मध्ये दिलेलं आहे, दुसरीकडे उजव्या बाजूला पर्जन्यमान मिलीमीटर मध्ये दिलेलं आहे, बरोबर आहे. दोन्हींचा अर्थ जर आपण लावला तर आपल्या लक्षात येईल. पहिल्या आपण मेनॉस मध्ये बघितलं आपण ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यामध्ये तापमान सर्वाधिक आहे. पहिल्या आलेखामध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबर. त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये बेलेम मध्ये जून ते डिसेंबर, बरोबर आहे. जून ते डिसेंबर किंवा जून आणि डिसेंबर या महिन्यामध्ये अशा पद्धतीने तापमान जास्त आहे. त्याच्यानंतर पोर्तो एलेग्रे याच्यामध्ये आपण जर बघितलं जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यामध्ये तापमान सर्वाधिक नोंद झालेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर आपल्याला सांगताय मुलांना चौथ्यामध्ये रिओ दी जानेरिओ याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फेब्रुवारी महिन्यामध्ये तापमान हे सर्वाधिक असलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं म्हणजे तापमानाचे रेषालेख आहेत बघा. लाल रेषा कमाल तापमान दाखवते आणि निळी रेषा किमान तापमान दाखवते आणि स्तंभालेख पर्जन्य दाखवतात. काय दाखवतात? पर्जन्य. तर त्याच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी याची उत्तर शोधता येईल. त्याच्यातला दुसरा प्रश्न बघा. दिलेल्या शहरात जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? दिलेल्या शहरामध्ये जास्त पाऊस कोणत्या महिन्यात पडतो? चारही शहरांचं वेगवेगळ्या प्रकारचं विवेचन करून तुम्हाला चारही आलेखांचं उत्तर सांगता येईल. पहिला बघा मेनॉस. मेनॉस मध्ये मार्च महिन्यामध्ये पाऊस पडतो. बेलेम मध्ये मार्च महिन्यामध्ये पाऊस पडतो.
त्याच्यानंतर आपल्याला सांगताय पोर्तो अलेग्रे मध्ये ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यामध्ये पाऊस पडतो आणि रिओ दी जानेरो याच्यामध्ये बघितलं आपण डिसेंबर, जानेवारी आणि मार्च या महिन्यामध्ये तर पाऊस पडत असलेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. दिलेल्या जर आपण बघितलं पुढचा प्रश्न, ब्राझील मधील पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता? ब्राझील मध्ये भारतातला पर्जन्य ऋतूचा कालावधी कोणता आहे मुलांनो? जून ते सप्टेंबर. जून ते सप्टेंबर. नैऋत्य मोसमी वाऱ्याचा पाऊस आपल्याकडे जूनला सुरू होतो, बरोबर आहे, आणि सप्टेंबर महिन्यापर्यंत सरासरीच्या 80% इतका पाऊस पडतो. किती? 80% अशा पद्धतीने, म्हणजे वर्षभरातला जेवढा पाऊस पडणार आहे त्याच्या 80% पाऊस हा 4 महिन्यात या पडतो. म्हणजे हा पर्जन्याचा कालावधी बघितला आपण तसं सप्टेंबर ते नोव्हेंबर आणि मार्च ते मे या कालावधीमध्ये ब्राझीलमध्ये पाऊस पडतो. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे की कोणत्या शहरात तापमान कक्षा सर्वाधिक आहे व ती किती आहे? तर त्याचं उत्तर आहे मेनॉस. मेनॉस या शहरामध्ये तापमान कक्षा ही सर्वाधिक आहे. उदाहरणार्थ आपल्याला सांगताय 23 अंश सेल्सिअस हे किमान तापमान त्यात दाखवलेलं आहे आणि 33 अंश सेल्सिअस हे कमाल तापमान दाखवलेलं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. रिओ दी जानेरो मध्ये साधारणपणे कोणत्या प्रकारचं हवामान असेल? तर एकंदरीत पर्जन्यमान आणि तापमान या दोन्हींचा अभ्यास केला तर आपल्याला त्या ठिकाणच्या हवामानाचा अंदाज बांधता येतो. दमट आणि सौम्य अशा प्रकारचं हवामान ह्या भागामध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने आपल्याला तापमान आणि पर्जन्य या दोन्ही घटकांचा एकत्रितरित्या जर आपण अभ्यास केला तर आपल्याला या भागामध्ये असलेलं पर्जन्यमान, या भागामध्ये असलेलं तापमान हे लक्षात येतं आणि या दोन्हींच्या एकत्रित अभ्यासाने आपल्याला त्या भागामध्ये असलेल्या हवामानाचा अंदाज बांधता येतो. तर आपण याच्यामध्ये आज की ब्राझील मधील हवामानाची वैशिष्ट्ये कोणती आहे, भारताची हवामानाची वैशिष्ट्ये कोणती आहे, भारत आणि ब्राझील या दोन्ही देशातील हवामानावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत आणि या भागामध्ये कोणत्या प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येतात हवामानाला अनुसरून याची माहिती आपण याच्यामध्ये अभ्यासली. भाग 2 मध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन्ही घटकांतील हवामानाचा उर्वरित भाग अभ्यासू. नमस्कार.